रामकृष्ण हरी मंडळी. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गणगणपती नमः. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत. कुठलेही काम करताना प्रथम गणपती बाप्पांचे जर आपण पूजन केले, मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकटे दूर होतात आणि ते कामसुद्धा पूर्णत्वात जातं. तेवढंच नाही तर देवी देवतांच्या पूजनाला सुद्धा प्रथम गणपती बाप्पांच्याच पूजनाने सुरुवात करावी लागते. यंदा 22 जानेवारी रोजी गणेश जयंती आहे आणि या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान प्राप्त होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की माघी श्री गणेश जयंतीचे महत्त्व, पूजन तसेच पूजेचा त्या दिवशी शुभमुहूर्त कुठला असणार आहे, या दिवशी राहुकाळ कोणत्या वेळेत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, स्तोत्र मंत्र कसे पठण करायचे आहे, तसेच नैवेद्य आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय व सेवा काय करायच्या आहेत. चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्दशी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत होतात. म्हणून या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो. तर पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी 22 जानेवारीला पहाटे 2:47 सुरू होणार आहे व शुक्रवारी 23 जानेवारीला 2:28 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 22 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. आता गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त काळ कोणता तर ते आपण बघणार आहोत. 22 जानेवारीला गुरुवारच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्ताचा काळ जो आहे तो 2 तास 8 मिनिटाचा असणार आहे. तसेच राहुकाळ देखील असणार आहे, पण तो केव्हा सुरू होतो ते आपण पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर श्री गणेशाची पूजा कशी करावी ते प्रथम जाणून घेऊ. तर श्री गणेशाला पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी. म्हणावे, हे श्री गणेशानना, या पूजा विधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रति भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजा विधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. आणि त्यानंतर श्री गणेशाचा अभिषेक करावा. अभिषेक पाण्याने करावा. करते वेळेस 11 वेळा ओम गणगणपते नमः म्हणावे. त्यानंतर 11 वेळा ओम गणगणपते नमः म्हणत दही, दूध, तूप, साखर, मध म्हणजेच पंचामृताने अभिषेक करावा. नंतर परत 11 वेळा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. 1 वेळा किंवा 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणून केला तरी देखील चालेल. मूर्ती स्वच्छ पुसून एका लाल वस्त्रावरती श्री गणेशाची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर स्थापन करावी. त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा. त्यानंतर एक लाल फूल, 11 दुर्वांची जुडी मनोभावे अर्पण करावी. चंदन, केवडा, चमेली यासारखी श्री गणेशाला अतिशय प्रिय असलेली उदबत्ती लावावी. धूप लावावा. बघा, आपण गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर ठेवून देखील पूजा करू शकतो किंवा तुम्ही जिथे देवघरात गणपती बाप्पा ठेवता तिथे देखील अशी पूजा करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर आवर्जून प्रदक्षिणा घाला. आता सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी विशिष्ट प्रकारचा नैवेद्य काय दाखवायचा तर मागे गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे, या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त तिळापासून बनवलेल्या गोष्टींचाच नैवेद्य बाप्पांना दाखवायचा असतो. तिळाने बनवलेल्या नैवेद्याचा या दिवशी मान असणार आहे. तिळगुळ तुम्ही ठेवू शकता, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, तिळाच्या वड्या जे काही असेल ते तुम्ही या दिवशी तिळाचे पदार्थ नक्कीच गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. तसेच या दिवशी मंदिरात जात असाल तर आवर्जून मंदिरात जा, गणपती बाप्पाचे दर्शनाला जा, तिथे देखील तिळाचा नैवेद्य ठेवा. या दिवशी तिळाच्या नैवेद्याला खूप जास्त मान आहे. आवर्जून मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना नमस्कार करा. सर्वप्रथम उच्चिष्ट गणपतीचे यांचे पूजन करावे. म्हणजे काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटते, ज्याला उच्चिष्ट असं म्हटलं जातं. या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्य, आर्थिक आणि व्यावहारिक
व्यावसायिक उन्नती, लक्ष्मीप्राप्ती याचबरोबर आलेल्या संकटांचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशांच्या साधनेतून साध्य होतात. म्हणून सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाची स्थापना करणे अतिशय शुभ मानलं जातं. श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र तो म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया. संकटात सापडलेल्या भक्तांना विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशाचा महामंत्र आहे असे म्हटले जाते. तुम्ही पूजेमध्ये या मंत्राचा देखील आवर्जून नामजप करावा. तसेच ओम गणगणपते नमः हा मंत्र अखंड नामस्मरण करावं. आता माघी श्री गणेश जयंती दिवशी काय करावे, तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत आणि भावपूर्ण पूजा आरती करावी, नामजप करावा. श्री गणेशाच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत म्हणजेच लाल फूल दुर्वा वाहाव्या. संध्याकाळी श्री गणेशाचे सुक्त पठण करावे. त्यामध्ये श्री गणेशाचे सात्विक नामजप अखंड लावावे. देवतेच्या विविध उपासनेपैकी सर्वश्रेष्ठ त्याचबरोबर सोपे सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप होय. तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नामजप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते. भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे अतिशय आवश्यक आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवांपर्यंत लवकर पोहोचतो. शिवाय नामजप करताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेला तर तो अधिक व पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. तसेच श्री गणेशाचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. स्तोत्र याविषयी थोडंसं समजून घेऊयात. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तीच अनिष्ट शक्तींपासून रक्षण होतं. श्री गणेशाची 2 स्तोत्रे सर्वांना प्रचलित आहेत. एक म्हणजे संकटनाशक स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्वशीर्षम. हे श्री गणेशाचे स्तोत्र आहेत. ज्यावेळी आपण ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हणतो त्यावेळी त्या स्तोत्रातून विशिष्ट असे चैतन्य शक्ती निर्माण होते आणि याकरता स्तोत्र विशिष्ट लय म्हणणे आवश्यक आहे. हे सर्व झाले सेवेविषयी. आता या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आहे. म्हणजेच या दिवशी विनायक चतुर्थी आहे. म्हणजेच तिलकुंद चतुर्थी या नावाने ही चतुर्थी ओळखली जाते. तर या तिलकुंद चतुर्थीला सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. तिळाच्या पाण्यानेच आपल्याला अंघोळ करायची आहे. घरातल्या प्रत्येकाने या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये स्नान करावं. सोबतच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे. सोबत आपल्या घराच्या उंबऱ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. कारण की गणपती बाप्पांचा जन्मोत्सव साजरा या दिवशी होणार आहे. गणेश जयंती आहे आणि सोबत गुरुवार देखील आहे. तुळशीची देखील पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. असे तुळशीला देखील तुपाचा दिवा लावायचा आहे. दारात छानशी अशी रांगोळी देखील काढायची आहे. आता आपण गणपती बाप्पांच्या जन्मदिवसाच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त तसेच राहुकाळ कधी असणार आहे हे जाणून घेऊ. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवार असून श्री गणेशाच्या पूजेचा शुभमुहूर्ताचा काळ जो आहे तो 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे. आता केव्हा सुरू होते ते तुम्हाला सांगते. पण बघा, गणपती बाप्पांची पूजा ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे दिलेल्या शुभमुहूर्त काळामध्ये आवर्जून पूजा करायची आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी लवकर जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. काही सुद्धा हरकत नाही. पण मी ज्यांना गरज आहे या पूजेच्या शुभमुहूर्ताची त्यांच्यासाठी सांगत आहे. तर 22 तारखेला पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 11:29 ते 1:37 आहे. या 2 तास 8 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे. या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्रास पाहिल्याने चोरीचा आळ येसो असे म्हणतात. तसेच बघा, भद्रा काळाची सावटसुद्धा आहे, जी दुपारी 1:52 ते 3:12 असणार आहे. या काळात कुठलंही कार्य आपण करत नाही. बघा, देवाधिदेव महादेव विष्णुदेव या देवांनी सुद्धा अनेक अवतार घेतले आणि त्याच पद्धतीने श्री गणेशांनी सुद्धा प्रमुख 3 अवतार घेतले. या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे. त्यातील पहिला अवतार वैशाख पौर्णिमा पुष्टपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करतो. दुसरा जो अवतार तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी त्यावेळेला आपण पार्थिव श्री गणेशाचे पूजन करतो आणि त्यावेळेस 10 दिवस श्री गणेशाची अगदी आनंदात पूजाविधी आराधना करतो. आता तिसरा जो अवतार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, तो म्हणजे माघ चतुर्थी. म्हणजेच आपण माघी गणेश उत्सव आता सध्या 22 जानेवारीला आलेला आहे. यावेळेस आपण माघी गणेश जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो. परंतु तो अवतार श्री गणेशाला का घ्यावा लागला, एक छोटीशी कथा.
जाणून घेऊया. स्कंद पुराणामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीने विनायक रूपात जन्म घेऊन नरांतक नावाचा राक्षसाचा वध केला. या असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला. हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांना कश्यप ऋषी माता आदितीच्या पोटी विनायक रूपात अवतार घ्यावा लागला. याचा उल्लेख स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलेला आहे. त्याचा अवतारांची म्हणजेच गणपती बाप्पांच्या विनायक रूपातील अवतारांची पूजा करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षांपासून हा गणेश उत्सव साजरा केला जातो. आजही असे म्हटले जाते की श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्वांच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणून हा इतका दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आपल्याला या दिवशी मिळते. आता आपण श्री गणेश जयंतीच्या अगदी फलदायी फक्त 3 प्रभावी उपाय पाहणार आहोत. तिसरा खूप प्रभावी उपाय आहे. सगळ्यात आधी पहिला बघा, श्री गणेशाची पूजा विधी नंतर जवसाच्या तेलाचा दिवा विशेष करून शिवशक्ती या 2 वातींचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा. शिव आणि शक्ती म्हणजे 2 कापसांची मिळून 1 वात. ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी प्राप्त होते, तसेच मुलांचे लक्ष आणि एकाग्रताही वाढते. प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते. हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला गेलेला आहे, कारण जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानलं गेलं आहे आणि या गणेश जयंतीला मुलांना आवर्जून पूजेला बसवावे व त्यांच्याकडून स्तोत्रपठण जरूर करून घ्यावं व मुलं लहान असतील तर त्यांना ऐकायला सांगावं. मुलांना मांडीवर घेऊन आई सेवा करू शकते. मागे गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांची प्रभक्ती व्हावी यासाठी मुलांना पाहिजे ती नोकरी मिळावी, करिअरमध्ये यश मिळावं, असलेल्या नोकरीत प्रमोशन मिळावं यासाठी दुसरा उपाय म्हणजे 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत. एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. यामध्ये 21 मूग ठेवायचे आहे. एक एक मूग उचलून ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. श्री गणेशाला ते मूग वाहायचे आहेत. 21 वेळा करायचा आहे. 21 हिरवे मूग जे आहे ते बुधग्रहाशी प्रतिनिधित्व करत असतात. जर बुधग्रह आपल्या मुलांसाठी आणि आपला मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांच्या शिक्षणांमध्ये हवी असलेले मार्क्स मिळायला त्यांना फायदा होतो, तसेच मुलांना सर्वांगीण विकास होतो. तुम्ही जर घरी उपाय केला तर 21 मूग काय करायचे तर आपण ज्यावेळेस भात बनवतो त्याच्यामध्ये हे 21 मूग टाकायचे आणि मुलांना खायला द्यायचे. तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठं कर्ज असेल तर यामागे गणेश जयंतीच्या दिवशी 21 दुर्वा घ्यायच्या. तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जमत नसेल तर घरी केला तरीसुद्धा चालेल. हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरीसुद्धा चालेल, पण एक आसन घ्यायचं आहे आणि त्यावर बसायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हिरव्यागार 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन एक संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा अर्पण करायची आहे. असं आपल्याला 21 वेळा श्री गणेश संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि जी काही तुमची मनातली इच्छा आहे, ती मनोकामना आहे, ती गणेशाला सांगायची आहे. तर त्याच दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल. स्कंद पुराणात स्वतः श्री गणेशांनी म्हटले की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. आवर्जून करून बघा. बाप्पा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून आचरून धुंडीराजाचे पूजन करावे आणि तीळ साखरेचा किंवा तिळगुळाचा मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. मोदकाऐवजी तीळ साखरेच्या मोदकांचा प्रसाद या दिवशी अर्पण करायचा असतो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.